साईडवरचा आपला तिसरा दिवस आहे आणि म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपण किती काम केलं होतं. तर आपली ही खालची लाईन आहे फर्स्टवाली, ती आपण काल लावली आहे. त्यात ही दुसरी आपण लाईन चढवली आहे, ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल. हे बघा, म्हणजे आपण एकूण 4 लाईनी काल चढवल्या होत्या. 1 2 3 4 आणि ही 5वी आता आपण केले. तुम्हाला दिसेल हे बघा इथे. तर आपण चिरा वगैरे पण इथे टाकून घेतला आहे, कारण की माणसं वगैरे आज आपण केली होती आणि खालतून आपण चिरा आणतोय तिकडून. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी कारोळमध्ये आहे, म्हणजे गुहागरमध्ये वेळणेश्वर कारोळ या साईडवर मी आता आहे आणि आपण इथे नवीन साईड चालू केले. तर आपलं जोत्याचं काम इथे बाकी होतं. म्हणजे आपण त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओमध्ये मागच्या की आपण PCC ओढलं होतं, म्हणजे बारीक म्हणजे 3-2.5 इंचाचं कॉन्क्रीटचं आपण एक लेअर ओढली होती PCC, त्याला आपण PCC बोलतो. तर ते केलं. त्याच्यानंतर आता आपल्या बांधकामावरती आता आजपासून चालू होतं आहे, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते. तर आपण ते सगळं करणार आहोत. तर कशाप्रकारे आपण ते केलं आहे आणि आता आपण बांधकामाला सुरुवात केली तर तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, आपण आता बांधकामाला सुरुवात केली. हे बघा तुम्हाला दिसेल. म्हणजे आपण हे लाईन आता पंचाल वगैरे करून म्हणजे लेवलमध्ये सगळं हे गेलं आहे. PCC आपल्याला का ओढावी लागते, कारण की आपल्याला लेवल पण काढायची असते. त्याच्यामुळे आपण PCC ओढतो, म्हणजे परफेक्ट आपल्याला लाईनवर लेवल मिळते आणि पुढचे जे आपण बांधकाम करणार आहोत त्याला काहीच हे येत नाही, अडचण येत नाही. आता तुम्ही बघा, एक लेवलमध्ये आपलं हे बांधकाम आहे. हे बघा तुम्हाला दिसेल, त्याची धार बघा एक लेवलमध्ये आहे. त्याच्यासाठी आपण हे PCC वगैरे करतो. आणि खाली आपण जोता मजबूत होण्यासाठी जांभ्या दगडाची सोलिंग केली आहे. बघा तुम्हाला इथे दिसेल, जांभा दगड आपण चुरा करून एकदम खाली मजबूत केलेला आहे. आणि वरच्या साईडला तर काही टेन्शनच नाही, त्या साईडला आपल्याला कातळ भेटलेला आहे. त्याच्यामुळे आपलं काम सोपं झालेलं आहे. म्हणजे जो मजबूत पीस आपला वरचा कातळाचा भेटलेला आहे, तिथे आपण काही कातळ तोडायची गरज नाही, कारण की कातळावरचं जे घराचं बांधकाम आहे ते एकदम मजबूत होतं आणि आपल्याला काय त्यामध्ये छेडछाड करायची गरज नाही, कारण की निसर्गाचं जे असतं त्याच्यातच एकदम मजबूती असतं. आणि हे आपण इकडे आपल्याला पर्याय नाही, माती होती, त्याच्यामुळे आपण हे असं सोलिंग करतो आणि त्याच्यानंतर बांधकाम करतो. ते पण आपलं मजबूत होऊन जातं. कॉन्क्रीट आपण ओततो त्याच्यामध्ये PCC. हे बघा, तर इथं आपली ही लाईन आजपासून आपण सुरुवात केली आहे. एक साईड आपण आधी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा, आपण आधी हा काटकोन असं वरती उचलणार आहोत, असं Lमध्ये. त्याच्यानंतर हे जर उठलं हे तुम्हाला दिसतोय धक्का, तिथपर्यंत उठेल. त्याच्यानंतर आपण ही लाईन फिरवायला सुरुवात करणार आहोत. मग पूर्ण आपला स्क्वेअरमध्ये बांधकाम होऊन जाईल. हे बघा तुम्हाला दिसेल इथे. तुम्हाला वरतून दाखवतोय मी. तर आपलं इथे बांधकाम असं चालू झाले. तर पण हे खाली जे जुने दगड होते घराला, तेच आपण असं आडवे टाकलेले आहेत, म्हणजे थप्पीमध्ये. कारण की जे रुंद साईड आहे ती खाली जाऊ दे, कारण की जोता आपल्याला एकदम मजबूत करायचं. त्याच्यामुळे आपण जी रुंद साईड आहे ती अशी खाली टाकलेली आहे. ह्या साईडला मग तसंच केलं आहे मी. हे बघा तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यानंतर आपली जी वरची थप्पीचं बांधकाम आहे आपल्या ह्या घराचं, थप्पी बांधकाम आपण करतो आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला मजबूती येणार आहे. ह्या बांधकामावर अजून रिंग आहे, तर रिंग वगैरे ह्या बांधकामावर आपली पडणार आहे. तर तुम्हाला मी ते सगळं दाखवणार आहे. तर इथे आपलं माल वगैरे रेडी होतं आहे. आपल्याला खालतून सिमेंट वगैरे आणावं लागतं आहे. हे बघा, इथून तुम्हाला मी बोललो मागच्या व्हिडिओमध्ये पण, आपल्याला एवढ्या लांबून खालतून सिमेंट आणावं लागतं आहे. इथून गेलं की त्या साईडला आपले रेती सिमेंट चिरा वगैरे टाकला आहे. तुम्हाला दाखवतो. मी पण आता बांधावर चढलेलो आहे. हे बघा, आपलं चिरा वगैरे तिथे आहे, तुम्हाला दिसेल. तर रेती चिरा वगैरे सगळं आपलं तिथे आहे. अशा प्रकारे तसं आपलं इथे काम चाललं आहे. आणि आत्ता आपण कारुळला आहोत. समुद्रपट्टा आहे हा, तुम्हाला दिसेल. समुद्रपट्ट्याला आपण इथे आहोत आणि मस्त अशी हवा पण सुटलेलं आहे. हे बघा, ऊन पण तेवढंच आहे आणि हवा पण आपली तेवढीच सुटली इथे. समुद्रपट्टा तुम्ही बघू शकता. आपलं समुद्र एवढं जवळ आहे इथे, तुम्हाला दिसेल. हे बघा, तर खाली आपलं सिमेंट आणायला गेलेत. तर सिमेंट वगैरे आलं की आपलं माल रेडी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं बांधकाम होईल चालू. इथे काम आपलं स्लो चालणार आहे, कारण की मटेरियल आपलं जवळ नाही, लांबून आपल्याला मटेरियल आणावं लागते. त्याच्यामुळे थोडी गडबड होणार आहे आणि आपलं हे काम आहे ते थोडं स्लो चालणार आहे. जर जवळपास हाती असतं सगळं तर आपण पटापट केलं असतं. हे बघा तुम्हाला दिसेल की व्यवस्थित एकदम खालचे जे दगड आहेत ते थप्पीमध्ये आपण बसवले आहेत. जुनावाला दगड हे बघ किती रुंदसा हे ठेवलं. आणि त्याच्यानंतर वरती आपण ही थप्पीची दुसरी लाईन चढवतो आहे आपल्या जांभ्या दगडाची नवीनवाली. हे बघा तुम्हाला इथून आपल्याला ही मुहूर्तमेढ जी आपण इथे लावले
तिथून एल आहे आपला, म्हणजे इकडे वरती जाणार आहे, तो तुम्हाला दगड दिसला आहे ना तिथे. तर काल पण मी इथे PCC करून घेतलेलं आहे मधल्या लाईनचं. हे बघा, याला पण आपण PCC ओढला आहे. इथं बांधकाम आपण हे जसं उठेल तर लवकरात लवकर करणार. हे पूर्ण आपल्याला कातळ भेटलेलं आहे बघा, कातळ पट्टा आहे या साईडला, वरच्या साईडला. तिथं थोडी माती येते, आपण जेवढी माती भेटते तेवढी इथपर्यंत काढणार आहोत. त्यानंतर कातळ आहे तिथे आपण सोलिंग करून व्यवस्थित प्रॉपर हे करणार आहोत, बांधकाम करणार आहोत. तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित आपण हे सगळं करतो आहे, कारण की हवेच्या ठिकाणी आपलं हे घर आहे आणि व्यवस्थित काम झालं पाहिजे. वेळ तर प्रत्येक गोष्टीला जातो, वेळ गेलाच पाहिजे, तेव्हाच काम आपलं हे मजबूत होणार आहे. हे बघा, तर अशा प्रकारे हे आपण इथे काम करतो आहे, तुम्हाला दिसून येईल. तर आज कितपत आपण काम करतोय तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. साईडवरचा आपला तिसरा दिवस आहे आणि म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपण किती काम केलं होतं. तर आपली ही खालची लाईन आहे फर्स्टवाली, ती आपण काल लावली आहे. त्यात ही दुसरी आपण लाईन चढवली आहे, ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल. हे बघा, म्हणजे आपण एकूण 4 लाईनी काल चढवल्या होत्या, 1 2 3 4, आणि ही 5वी आता आपण केले, तुम्हाला दिसेल. हे बघा इथे. तर आपण चिरा वगैरे पण इथे टाकून घेतला आहे, कारण की माणसं वगैरे आज आपण केली होती. आणि खालतून आपण चिरा आणतो आहे तिकडून, ते तुम्हाला दिसेल. खालतून चिरा आपली रेती पण आता इथे संपलेली आहे, कारण की रेती आपली खाली स्टॉकला आहे, ते आपल्याला फक्त वरती आणायची. त्यामुळे आता आपण माणसं वगैरे केले आहेत आज. तर चिरा वगैरे बराचसा त्याने आणून ठेवला आहे बघा, या लाईनला इथे टाकून ठेवला आहे चिरा. आणि रेती आता थोड्या वेळ जेवण झालं आहे की त्यांना सांगणार आहे की रेती वगैरे पण आणून ठेवा, कारण की रेती आपली संपलेली आहे. तुम्हाला दिसेल इथे. आपण हे आपलं इथे लाईनचं झालं आहे, असं आपलं काटकोना फिरलेलं आहे इथे. हे बघा, आणि आपले मधी पण PCC झालेलं आहे. आता ह्याच्यावर एक लाईन आली की त्याच्यानंतर PCCवर आपण सरळ हे करणार आहोत, तुम्हाला दिसून येईल. हे बघा, अशा प्रकारे. तर आपले बांधकाम थप्पीमध्ये आहे, थप्पी बांधकाम, त्याच्यामुळे थोडा ह्याला पण वेळ जाणार. थप्पी बांधकाम लगेच वरती उठत नाही. कोडी असला की जोता आपण थप्पीमध्ये बांधतो, पण वरचं बांधकाम जेमतेम कोडीमध्येच असतं. पण इकडे यांना पूर्ण थप्पीमध्ये बांधकाम हवं आहे, तर आपण हे सगळं त्यांना करून देणार आहोत, तुम्हाला दिसेल. बघा, चिरे वगैरे पण आपल्याला खालतून वाहतूक करायला लागते, त्याच्यामुळे जरा काम स्लो चाललं आहे. इकडे ऊन पण खूप आहे कारुळला, वारा पण तितकाच आहे, कारण की समुद्र तुम्हाला तिकडे दिसेल. ते बघा, मोठ्या मोठ्या शिप वगैरे पण तिकडे लागल्यात. मोठा समुद्र किनारा पट्टा दिसते तुम्हाला इकडे बघा. तर अशा प्रकारे इथं आपलं काम चाललं आहे. हे बघा, वरच्या साईडला पण आपण तुम्हाला दाखवतो, तिकडे जाऊन सोलिंग वगैरे करून आपलं हे PCC टाकलं आहे. हे बघा, इथे नॉर्मल आपण PCC टाकलं, ह्याला फिनिशिंग आपण द्यायचे रफमध्येच. आणि नंतर पुढे आपले जो कातळ लागला या पट्ट्याला, तो आपण एक लाईनवर लेवल करून घेणार आहोत 5 सालमध्ये. त्याच्यानंतर वरची लाईन परफेक्ट आपली निघणार आहे. नंतर जे चौफेर फिरल्याच्या नंतर आपण मग मधल्या फाडण्या करणार आहोत, ते तुम्हाला दाखवतो. इथे आपला वरांड्याचा हे पाडला आहे, सेक्शन पाडला आहे, तुम्हाला दिसेल. इथे सांदमोडी करून ठेवले आहे मी. हे बघा, इथून आपला वरांडा पडणार आहे, असा तुम्हाला दिसेल.